काव्यदिंडी 2025 मध्ये मी सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आपल्यासमोर विठ्ठलाची स्वरचित रचना सादर करते आहे। आणि ही काव्यदिंडी पुढे नेण्यासाठी मला काव्यवीणा माननीय छाया गाडगे यांनी माझ्याकडे सोपवली होती। आणि प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दिंडीत आपल्याला सहभागी होता येत नाही, पण या काव्यदिंडीत आपल्याला सहभागी व्हायला मिळते आहे, याचे मला समाधान आहे। आणि त्यासाठी सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते आणि माझी रचना सादर करते। रचना ही वृत्तबद्ध आहे। वारकऱ्यांच्या वारीमध्ये असतो विठ्ठल, संत जनांच्या मनात तेव्हा स्मरतो विठ्ठल, संत जनांच्या मनात तेव्हा स्मरतो विठ्ठल। चालत असतो नरनारींच्या मेळ्यासोबत, त्यांच्या अभंग ओव्यांमध्ये रमतो विठ्ठल। फेर धरून फुगड्या खेळत तालावरती, फेर धरून फुगड्या खेळत तालावरती, भक्त नाचती आनंदाने डुलतो विठ्ठल। अखंड चाले एक मुखाने गजर विठूचा, अखंड चाले एक मुखाने गजर विठूचा, प्रत्येकाच्या मनात तेव्हा वसतो विठ्ठल, प्रत्येकाच्या मनात तेव्हा वसतो विठ्ठल। गुलाल बुक्का विठूच्या वरती भक्त उधळती, गुलाल बुक्का विठूच्या वरती भक्त उधळती, रंगतयांच्या जगण्यामध्ये भरतो विठ्ठल, रंगतयांच्या जगण्यामध्ये भरतो विठ्ठल। मनापासूनी दीन दुबळ्यांची सेवा करती, प्रेम भराने हृदयी त्यांना धरतो विठ्ठल। मूर्त सावळी ठसली हृदयी चित्त दंगले, मूर्त सावळी हृदयी ठसली चित्त दंगले, या देहाचा कणकण आता म्हणतो विठ्ठल, या देहाचा कणकण आता म्हणतो विठ्ठल। युगे लोटली उभे राहुनी विटेवरी पण, युगे लोटली उभे राहुनी विटेवरी पण, भक्तांच्या त्या श्रद्धेमध्ये जगतो विठ्ठल, भक्तांच्या त्या श्रद्धेमध्ये जगतो विठ्ठल। वारकऱ्यांच्या वारीमध्ये असतो विठ्ठल, वारकऱ्यांच्या वारीमध्ये असतो विठ्ठल, संत जनांच्या मनात तेव्हा स्मरतो विठ्ठल, संत जनांच्या मनात तेव्हा स्मरतो विठ्ठल। धन्यवाद। आता ही काव्यवीणा मी माननीय उमा जोशी रत्नागिरी यांच्याकडे सोपवित आहे, त्यांनी ती पुढे न्यावी। धन्यवाद।